कसे आहात तुम्ही सर्व? तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि आज आमच्या पिंपळगावात रॅली आहे. सो त्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. मी आधीचा ब्लॉग घेऊ नाही शकली रेडी होण्याच्या आधीचा, बट आता आम्ही रेडी झालेलो आहे. फायनली रेडी झालो आहे. आता निघतोय आम्ही रॅलीसाठी. तर तुम्ही बघू शकता, ही माझी सिस्टर आहे, हिचा पण झालेला आहे. आणि माझी फ्रेंड गायत्री. दाखव ग तुझा एकदा चेहरा दाखव. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? सो चला आता भेटूया रॅलीमध्ये. इस बात पे तुमको 64 मुट्ठों की सलामी बन. सो फायनली आमची फेटे पण बांधली गेली आणि आता आम्ही आलेलो इकडे मंदिरात. तर काही वेळातच आमची रॅली पण सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता त्या तिची चप्पल तुटली. तो रहने दो फिर. तू चप्पल ऐन टायमावर हिची चप्पल तुटली आणि त्यात आम्ही लावली, तिला ॲडजस्ट केलं पिन लावून. आणि आता आम्ही रेडी झालेलो. काही वेळात 4:30 वाजता आमची रॅली निघणार आहे इथून. तुम्ही बघू शकता किती गर्दी इथे. आमचा फर्स्ट टाईम आम्ही रॅलीमध्ये भाग घेतला. एवढी भारी हेअरस्टाईल गेली आणि फेट्याने पूर्ण हेअरस्टाईल बिघडून टाकली आमची. सो तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप? मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? मेकअपच्या आधीचा कसं केला मेकअप, कोणी केला ते मी टाकायचं विसरली. तर मी खाली त्यांची ID मेन्शन करणार आहे कोणी माझा मेकअप केलेला आहे. आणि खूपच छान केलेला, मला तर खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा. आता काही वेळात आम्ही निघू. तुम्हाला रॅलीचा पण शूट दाखवू की कसं आमची रॅली कशी गेलेली वगैरे. आणि खूप टाईम झाला आम्हाला यायला, कारण की माझं काही ब्लाऊज वगैरे रेडी नव्हतं. सो त्याच्यासाठी खूप टाईम झाला. तर काही वेळात आम्ही निघू आता इथून. ही बघा ही गायत्री, ती ओळखायला येते का तुम्हाला? मला तर नाही ते ओळखायला, कारण की फर्स्ट टाईम मी मेकअप केलेला आहे. तर आधी पण केली म्हणजे पण नॉर्मल केलेली तिने मेकअप. या वेळेस ती स्वतः म्हणत होती की माझ्या घरचे मला ओळखणार नाही म्हणे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मी फोटो पण पोस्ट करणार आहे इंस्टाग्रामला. तर तुम्ही नक्की बघा इंस्टाग्रामला माझे फोटोज वगैरे. मी ब्लॉग नंतर येईन. आय थिंक ब्लॉग आधी पोस्ट होतील फोटो, मग नंतर ब्लॉग येईन. सो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मेकअप कसा वाटला आणि ब्लॉग कसा वाटला, कारण की माझा हा सेकंड ब्लॉग आहे. सो मी जास्त मोठा पण नाही बनवणार आहे. फोटो काढून घ्या. सो चला आम्ही आता चाललो आहे. चल झाड येते ना. किती सारी गर्दी झालेली बापरे इथे. आणि इतकं गरम होत आहे ना, खूप ऊन पडतंय. तर बघू कधी रॅली निघते, आम्ही वेट करतोय तेव्हा. आम्ही रस्त्यात आम्हाला मुलींनी फेटे बांधलेले बघितले, तर आम्हाला वाटलं आम्ही उशीर झालेलो आहे. लवकर इतके फास्ट आलेलो आहे आम्ही. आणि या मॅडमचे फोटो संपत नाही, किती पण काढले ना तिला एकही फोटो आवडत नाही. माझी बहीण माझी स्कूटी चालवणार आहे. सो आम्ही दोघी एका स्कूटीवर राहणार आहे. तर आता आम्ही निघालो आहे. त्या मागून येत आहे दोघी, गायत्री आणि माझी बहीण. हा पुढे चाल वर आहे. सॉरी. बापरे फास्ट निघाले रे. ते बघा पुढं जाऊन थांबलेलं आहे हिरोईन सारखे. मोरी ट्रान्सपोर्ट बघू शकता. चला कसं बसावा. सो चलो.
सेवा केली जाते. आम्हाला थंड थंड पाण्याची बॉटल वगैरे पण इथे प्रोव्हाइड केली जाते. आणि बघू शकतो एवढं खतरनाक ऊन लागतंय ना. बेटा तुमसे ना हो पाएगा. तर आणि अरे किती भारी राहते. या मॅडमांच्या गप्पा चालू एवढ्या उन्हात पण यांच्या गप्पा संपत नाही. रथ बघू शकता किती सुंदर रथ आहे. खूप बेकार ऊन आहे गाईस. कधी रॅली सुरू होईल काय माहिती. आम्ही केव्हाचं वेट करतोय की आता करा लवकर सुरू करा. आणि सावली पण नाही इकडे सावली बट तिकडे ऑलरेडी त्यांच्या बुक केलेल्या आहे जागा स्कूटीसाठी. असं वाटतंय आम्ही लवकर आलो आहे आणि एवढा वेळ थांबावं लागतं आहे आम्हाला 4चा टाईम दिला होता बट ऊन खूप होतं म्हणून त्यांनी थोडं लेट केलं. आणि अजून पण खूप जण येत आहे रॅलीसाठी सो ते थांबलेले थोडा वेळ. हाय हाय लहान लहान मुलंसुद्धा आम्हाला पाण्याची बॉटल प्रोव्हाइड करत आहे कारण की आम्ही केव्हाच इथे उन्हात उभं आहे आणि खूप पाण्याची ताण पण लागते. त्यात आज गुढीपाडवा आहे म्हणून आज गावात जास्त गर्दी आहे. तर काय माहिती कधी रॅली सुरू करता. फायनली आमची रॅली संपली आहे आणि आम्ही आलेलो आहे आता इथे आवाज तर काही येणार नाही गाईज कारण की ते एवढा आवाज उशीर झाला आहे आणि नाचतो वगैरे आणि आम्ही काय माहिती किती वेळ लागतो. आमचं जेवण पण बाकी आहे. बघू आता. गरम होतंय. गाईज आता वाजले हे 7:30 आणि आम्हाला एवढा उशीर झालेला आहे ना खूप. म्हणजे जेवण पण बाकी आहे. काय चालू Hey, I've seen this one. वैशाली अशोक काहीच झालंय आमचं मिरवणूक. आता आम्ही चाललोय घरी. माझी स्कूटी थँक स्कूटी भेटली. आता चालली मी घरी. आता वाजले 8:30 टाईम झाला आहे गाईस. तरी अजून प्रोग्राम चालू आहे बट आम्हाला खूप टाईम झालेला आहे. आम्हाला घरी जायचं आहे सो लवकर आम्ही आवरलं. तर चला
भेटूया घरी गेल्यावर. काहीच आमच्या स्कूटीची चावी हरवली होती. एवढा घोट झाला ना, सापडतच नव्हती. शेवटी आम्ही तिथे अनाऊन्समेंट करायला लावली की आमच्या स्कूटीची चावी हरवली, कोणाला सापडली असेल तर प्लीज द्या. आणि दोघींच्या स्कूटीची एक साथ हरवली. ते झालं काय, आम्ही जेवायला गेलो, तिथे जेवतानाच आमच्या स्कूटीची चावी कुठेतरी पडली आणि खूप घोट झाला. खूप टाईम झालेला आहे आणि आता मी जातो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.